आणि यानंतर ही एक महत्त्वाची बातमी थेट मुंबईतूनच येते। सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। वांद्रे ते बोरिवली हे अवघ्या 40 मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना तब्बल 1.5 तासापेक्षा जास्त वेळ लागतोय। वाहतूक पोलीस कोंडी सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, मात्र पाऊस आणि संथ गतीमुळे नोकरदारांना कार्यालयात वेळेत पोहोचण्यासाठी आज जवळपास अशक्य झालेली आहे। आज लेट मार्चचा सामना लोकांना करावा लागणार आहे। हायवेवर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील संथ गतीने सुरू आहे आणि त्यासोबतच आपण पाहतोय वाहन चालकांनाही त्रास होतोय। हायवेवर आता वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। दरम्यान या ठिकाणच्या वाहतूक कोंडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी। आपण पाहूया। मुंबईसह पश्चिम उपनगरात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस कोसळतोय। भारतीय हवामान खात्याकडून मुंबईला जो आहे तो ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आणि या ऑरेंज अलर्टनुसार मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळतोय। याचा परिणाम जो आहे तो मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात देखील झालेली आहे। मात्र दुसरीकडे या जोरदार पावसाचा फटका जो आहे तो वाहन चालकांना देखील बसतोय। वाहन चालक जे आहे ते वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। मुंबईच्या बोरिवली परिसराकडून वांद्रेकडे जाणारा जो मार्ग आहे या मार्गावर देखील रोजच वाहतूक कोंडी असते, मात्र आज वांद्रेकडून बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे। साधारणपणे बोरिवली ते वांद्रे हे जे अंतर आहे 35 ते 40 मिनिटाचं अंतर आहे, मात्र या ठिकाणी ज्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत यामुळे कुठेतरी आज याच अंतरासाठी मुंबईकरांना चाकरमान्यांना जो आहे तो तब्बल 1.5 तास या ठिकाणी खर्च करावा लागतोय। वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून ही वाहतूक कोंडी सोडवण्याचं काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे आज वसई ते विरार दरम्यानची रेल्वे सेवा देखील खंडित झाली आहे आणि त्या ठिकाणचे जे चाकरमाने त्यांनी देखील आज या रस्ते वाहतुकीचा मार्ग निवडलेला आहे। यामुळे कुठेतरी रस्त्यावर वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते। दुसरीकडे काही नागरिकांनी जो वर्क फ्रॉम होमचा देखील मार्ग निवडलेला आहे, मात्र अशाही परिस्थितीत रस्त्यावरील वाहनांची संख्या जर पाहिली तर ही काहीतरी लाखोच्या संख्येमध्ये आणि अशी ही वाहने जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा वाहतूक कोंडी होत असते। मात्र कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना वेळेत पोहोचायचं आहे, मात्र या वाहतूक कोंडीमुळे कुठेतरी त्यांना आता लेटमार्कचा सामना देखील लागणार आहे। कॅमेरा पर्सन महेंद्र समी, संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।